हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एक्सटर्नल फिजिक्स. आय एम श्रीकेश विभूते. आपण एस सी बी सिरीजमध्ये आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्क्युलर मोशन या चॅप्टरला पुढे नेतो आहे. आत्तापर्यंत आपण एक्सरसाइजमधले क्वेश्चन नंबर 1 to 5 पाहिलेले आहेत. आज आपण क्वेश्चन नंबर 6 to 10 पाहणार आहोत. परत एकदा फक्त 5 क्वेश्चन, कारण आपल्या व्हिडिओची लेंथ लहान ठेवायची आहे. ठीक आहे. एक रिमाइंडर, जर तुम्ही अगोदर हे क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेले नसतील तर थांबा. ठीक आहे. व्हिडिओमध्ये जेव्हा मी ते क्वेश्चन दाखवेन तेव्हा व्हिडिओ पॉज करा, स्वतः अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा आणि मग सोल्युशन बघा. ठीक आहे. या सेशनमध्ये असेही काही प्रश्न येतील ज्याच्यामधून तुम्हाला वेगवेगळे फॉर्म्युले आपण देणार आहोत. ते फॉर्म्युले मी सांगेन, ते तुम्ही नोट करायचे आहेत. दुसरी एक इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुम्हाला CET, JEE किंवा NEET या एक्झामसाठी प्रिपरेशनची गरज असेल फॉर फिजिक्स सब्जेक्ट्स, यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑलवेज. आय एम रेडी फॉर दॅट ॲज वेल. ठीक आहे. तर आपण आता स्टार्ट करूयात क्वेश्चन नंबर 6 पासून. खूपच सुंदर प्रश्न आहे बघा, स्क्रीनवरती दिसतोय. अ पार्क हॅज अ रेडियस ऑफ 10 मीटर. इफ अ व्हेकल गोज अराउंड इट ॲट अन ॲव्हरेज स्पीड ऑफ 18 km/h, व्हॉट शुड बी द प्रॉपर अँगल ऑफ बँकिंग. बँकिंगचा अर्थ काय असतो, तर थोडंसं रस्ता हा टिल्ट केलेला असतो. तुम्ही जर हायवेवरती कधी गाडी चालवली असेल किंवा हायवेवरती कोणत्याही नॅशनल हायवेवरती जर तुम्ही गेलेले असाल तर नवीन जे इन्स्ट्रक्शन्स मिळालेले आहेत फॉर द कंपनी टू ले द रोड, हे इन्स्ट्रक्शन्स असे आहेत की जिथं कुठं टर्निंग घेतलं जातं त्या टर्निंगवरती एक स्पेसिफिक पद्धतीचं बँकिंग म्हणजे एलिव्हेशन ह्या त्या रोड्सना देणं जरुरी आहे बाय दॅट कंपनी. हे द्यावंच लागतं. ठीक आहे. तर समजा मी अशी ही व्हेकल घेऊन जातो आणि मला असं टर्न करायचं आहे, राईट. तर एलिव्हेशन जे आहे ते अशा पद्धतीनं असतं आणि आपण असं टर्न घेतो आहे, म्हणजे जी आउटर बाजू असते रस्त्याची ती वर उचलली गेलेली असते. त्याला म्हणतात अँगल ऑफ बँकिंग. मग असं का करावं लागतं, त्याची गरज काय, तर आपण ते डेरिव्हेशन करून त्याचा आन्सर काढू, त्याचं एक इक्वेशन काढू. त्याचा फॉर्म्युलाही मी तुम्हाला देईन, तो मग तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या. ठीक आहे. पहा, हा अशा पद्धतीनं हॉरिझॉन्टल आहे आणि हा तो रोड आहे. ठीक आहे. हा तो रोड आहे. दिस इज हॉरिझॉन्टल. हा तो एलिव्हेशन अँगल आहे थीटा. ओके. आणि हा असा रोड टर्न झालेला आहे, हेही समजून घ्या. ओके. नाव याच्यावरती कुठंतरी ही व्हेकल आहे इथं, हे त्याचे व्हील्स, आणि हे अशी व्हेकल तुमच्यापासून दूर जाते, म्हणजे इन टू द पेज जाते. असं समजा तुम्ही मागचे ड्रायव्हर आहात आणि हे असं व्हेकलला जाताना पाहताय. ठीक आहे. ओके. आता ॲज यू कॅन सी लाईक दिस रोड, ही जी व्हेकल आहे हे असा सर्कल कंप्लीट करणार आहे, हा अशा टाईपचा सर्कल कंप्लीट करणार आहे. ठीक आहे. म्हणजे याचा जो रेडियस असेल तो इथं कुठेतरी असं बनेल, रेडियस हा सेंटर बनेल. ठीक आहे. आणि जो सर्कल असेल तो आपण असा मे बी दाखवू शकतो. बघा, हे लक्षात येते. ओके. मग आता या सिच्युएशनमध्ये या ऑब्जेक्टवरती लागणारे फोर्सेस कोणते आहेत, तर एक झाला नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स आणि दुसरा झाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दॅट इज mg. लक्षात आलं. नाव इम्पॉर्टंट गोष्ट, हे दोन फोर्सेस सोडून अजून कोणताही फोर्स तिथं नाही आहे, कारण आपल्याला फ्रिक्शन पण दिलं गेलेलं नाही आहे. सो आपण इथं फ्रिक्शन घेऊ शकत नाही, रफ सरफेस घेऊ शकत नाही. ठीक आहे. कोणताही ऑब्जेक्ट जेव्हा सर्कलमध्ये मोशन करतो त्याला सेंट्रिपिटल ॲक्झलरेशनची गरज असते किंवा सेंट्रिपिटल फोर्सची गरज असते. सेंट्रिपिटल फोर्स किंवा सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन हे टुवर्ड्स द सेंटर असतं. मग बघा, ह्या ऑब्जेक्टचं ॲक्झलरेशन इकडं असायला पाहिजे. ते ॲक्झलरेशन हा फोर्स देऊ शकत नाही. का नाही देऊ शकत, कारण की हा व्हर्टिकल आहे आणि ते ॲक्झलरेशन आपल्याला हॉरिझॉन्टल लागणार आहे. पण इथे एक नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स आहे ज्याचा एक कॉम्पोनंट इकडं बनवू शकतो आणि तो सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन देऊ शकतो. ठीक आहे. तर आपण काय करूयात, हा जो थीटा अँगल आहे, हा तुम्हाला दिसतोय का बघा, हा जो इथला अँगल बनेल, हा वाला अँगल हा बनेल थीटा, कारण हा थीटा आहे तर इकडचा हा बनेल थीटा. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, राईट. म्हणजे हा बनेल 90 - थीटा. बरोबर, कारण पूर्ण हा जो असतो अँगल याच्यापासून या नॉर्मलचा तो 90 असतो. ठीक आहे. हे पहा, मी तुम्हाला असं काढून दाखवतो, हे असं आहे ना. तर पहा, हा थीटा तर इकडचा थीटा बनला असता, राईट. मग नॉर्मल असा आहे परपेंडिक्युलर त्याला, मग हा थीटा तर हा 90 - थीटा बनायला पाहिजे. बरोबर. म्हणजे बघा, हा जो आहे हा 90 - थीटा बनायला पाहिजे आणि मग वर्टिकल सोबत जो अँगल बनेल नॉर्मलचा तो बनायला पाहिजे थीटा. सो तुम्ही डायरेक्टली असं लक्षात ठेवा, एक शॉर्ट ट्रिक,
इथला जो अँगल असतो थीटा इन्क्लिनेशनचा, हे मी बाकीचं एक्स्ट्रा सगळं काढून टाकतो. इन्क्लिनेशनचा अँगल जर थीटा असेल तर नॉर्मली व्हर्टिकल सोबत बनवलेला अँगल पण थीटाच असतो. ठीक आहे. आता याचे कॉम्पोनंट आपण काढूयात आणि मी मुद्दाम ब्लॅक पेनमध्ये कॉम्पोनंट दाखवतोय. हा बनेल एन साइन थीटा आणि इकडचा बनेल एन कॉस थीटा. सो बघा आता एन कॉस थीटा बॅलन्स करतो एम जीला. ठीक आहे. आणि एन साइन थीटा काय करतोय, सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन. सो एन साइन थीटा इज एम व्ही स्क्वेअर बाय आर. हे झालं इक्वेशन नंबर 1, हे झालं इक्वेशन नंबर 2. आता या दोघांना डिवाइड करा तुम्ही. काय होईल, एन साइन थीटा डिवाइड बाय एन कॉस थीटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर डिवाइड बाय इथं एम जी. राईट हँड साईडला हा एम जी डिवाइड होईल. हा एम आणि एम कॅन्सल होईल. तुमचं इक्वेशन मिळेल टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी. तुम्हाला हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं. अशा प्रश्नांमध्ये डायरेक्टली तुम्ही हे इक्वेशन लक्षात ठेवलं तर तुमचा आन्सर होऊन जाईल. ओके. आता आपल्याला दिलेली स्पीड आणि रेडियस इथे टाकून द्या. काय दिलेली आहे स्पीड पहा. द स्पीड इज 18 किलोमीटर पर आवर, रेडियस इज 10. बघा स्पीड दिलेली आहे 18 किलोमीटर पर आवर. याला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायला लागेल आपल्याला. 5/18 करून दॅट इज 5 मीटर पर सेकंड. त्यामुळं टॅन थीटा काय आला पहा, 5चा स्क्वेअर इंटू आर इंटू जी. 25/100 0.25 म्हणजे थीटा आला टॅन इनवर्स 0.25. असा आपला आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, हा जर फॉर्म्युला दिला नसेल हा तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घेतला पाहिजे. लक्षात आलं. आणि हा कधी वापरायचा आहे तर फ्रिक्शनलेस किंवा स्मूथ रोड. फ्रिक्शनलेस किंवा स्मूथ एकच गोष्ट झाली. फ्रिक्शनलेस इन्क्लाइंड रोड इथंच हा फॉर्म्युला वापरायचा असतो, दुसरीकडं नाही. कळलं. ठीक आहे. लिहून घ्या. आपण एकदा आन्सर चेक करू. है ना, बरोबर आहे का. 6चा आन्सर आहे टॅन इनवर्स 1/4. बरोबर आहे. 0.25 इज 1/4. कळलं. राईट इट डाऊन. 6वा क्वेश्चन करूयात. सॉरी 6वा नाही, 7वा क्वेश्चन करूयात आता पुढचा. क्वेश्चन नंबर 7 बघा, जो 6 वरतीच डिपेंडेंट आहे. काय म्हणतायत, इफ द रोड ऑफ द प्रिव्हियस प्रॉब्लेम इज हॉरिझॉन्टल, म्हणजे बँकिंग नाही आहे तिथे, एलिव्हेशन नाही आहे, तर मिनिमम फ्रिक्शन कोइफिशियंट का असावा, सो दॅट स्कूटर ही 18च्या स्पीडनं स्किड होणार नाही. ठीक आहे. मिनिमम कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती असला पाहिजे. आता बघा हॉरिझॉन्टल रोड आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर हा 7 आहे. हॉरिझॉन्टल रोड आहे. आता सिम्पल हा असा, हा अशा पद्धतीने रोड आहे आणि इथं आपली ही व्हेकल आहे. ओके, दिस इज द व्हेकल. हा सेंटर आहे त्याचा. राईट. ह्याच्यावरती लागणारे फोर्सेस कोणते येतील, ग्राउंडनी लावलेला नॉर्मल, एम जी डाऊनवर्ड. ठीक आहे. आणि सेंटर कुठे येईल आता. आता बघा हे असं व्हेकल आहे तुमचं आणि एलिव्हेशन नाही आहे. हा असा टर्न घेतोय असा. ठीक आहे. हा असा टर्न घेतोय तर सेंटर कुठं आलं, असं इकडं कुठेतरी सेंटर आलं. राईट. विच इज अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू व्हेकल. म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये एक सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन लागणार आहे. मग या डायरेक्शनमध्ये फोर्स लागणार आहे ना, हे दोघं तर नाहीच देऊ शकत, हे व्हर्टिकल आहेत. मग हॉरिझॉन्टलमध्ये कोण देतं, तर इथं येतं मग फ्रिक्शनल फोर्स. सो इथं फ्रिक्शनल फोर्स तुम्हाला सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन देणार आहे. ठीक आहे. फ्रिक्शनल फोर्स gives centripetal acceleration. ठीक आहे. म्हणून लिहायचं इक्वेशन F इज इक्वल टू mv स्क्वेअर बाय आर. कळलं. सेंट्रिपिटल जे आहे ॲक्झलरेशन विच इज v स्क्वेअर बाय आर, त्या सेंट्रिपिटल ॲक्झलरेशनला मासनी मल्टिप्लाय केलात, तो झाला फोर्स आणि तो झाला फ्रिक्शनच्या बरोबर. का, कारण फ्रिक्शन म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्स आहे इथं, असा या इक्वेशनचा अर्थ होतो. आयदर तुम्ही असं म्हणू शकतात की सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन मिळालं फ्रिक्शनल फोर्समुळं, किंवा फ्रिक्शनल फोर्स हाच सेंट्रिपिटल फोर्स आहे. सेंट्रिपिटल फोर्सचं जे कर्तव्य आहे तो इथं फ्रिक्शनल फोर्स पूर्ण करतोय, असा आपण अर्थही घेऊ शकतो. ठीक आहे. नाव
फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू काय असते, इथं कोणत्या टाईपचं फ्रिक्शन लागेल, हे कायनेटिक फ्रिक्शन असू शकत नाही, कारण तुमचे जे टायर्स असतात ते त्या रोडवरती घासले जात नाहीत. दोज पॉईंट्स दॅट आर इन कॉन्टॅक्ट विथ द रोड दे आर ऑलवेज ॲट रेस्ट. ठीक आहे, म्हणून हे एक स्टॅटिक फ्रिक्शन बनतं. आणि स्टॅटिक फ्रिक्शनची जी मॅक्सिमम व्हॅल्यू असते त्याच्यासोबत आपण हे सॉल्व करतो, म्हणजे ते येतं μs इंटू नॉर्मल, हे अशा पद्धतीनं. नॉर्मलची व्हॅल्यू इथे काय बनेल, नॉर्मल इज इक्वल टू mg. सो हा झाला mg इक्वल टू mv² बाय r. हा m आणि हा m गेला, तर फोर म्यूची व्हॅल्यू आली v² अपॉन rg. बघा आता स्पीड किती होती, 18 km/h, दॅट इज 5 मीटर/सेकंड. सो हा 5चा स्क्वेअर डिवाइड बाय 10 इंटू 10 दॅट इज 0.25. हे झाली तुमची μsची व्हॅल्यू. कमीत कमी इतकं असायलाच पाहिजे, नाहीतर तो स्किड होईल. ठीक आहे, त्या स्पीडसाठी एकदा चेक करू, आन्सर बरोबरच यायला पाहिजे 0.25, राईट. सो आता इथे इक्वेशन कोणतं आलं, मग तुम्हाला इक्वेशन आलं हे वालं. कुणासाठी आहे हे इक्वेशन, कुणासाठी आहे, फॉर लेवल रोड. लेवल म्हणजे हॉरिझॉन्टल, बरं का, हॉरिझॉन्टल रोडसाठी. आणि रफ पण आहे असं सांगावं लागेल, हे स्मूथ नाही चालू शकत. जर लेवल रोड असेल किंवा हॉरिझॉन्टल तर तो रफ असावाच लागतो, त्याशिवाय तुम्ही टर्न घेऊ शकत नाही. स्मूथ रोडवरती गाडी टर्न होणारच नाही, स्किड होऊन अशी बाहेर निघून जाईल. कळतंय, मागच्या सिच्युएशनमध्ये जे काम बँकिंग करत होतं ते काम इथं फ्रिक्शनमुळं, रफनेसमुळं होतं. सो तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, की किती μsची गरज पडते, तर v² बाय rg. कोणत्या रोडवर, हॉरिझॉन्टल रोडवरती. दिस इज युअर फॉर्म्युला. याच फॉर्म्युलाचं एक दुसरं व्हर्जन पण विचारलं जाऊ शकतं असं, v इज इक्वल टू, बघा, v² इज अंडर रूट μrg. ठीक आहे, म्हणजे v काय झाला, रूट μrg. हा v काय आता रिप्रेझेंट करतोय, की दिलेल्या म्यूसाठी, दिलेल्या रेडियससाठी मॅक्सिमम किती स्पीडनी तुम्ही जाऊ शकतात की ज्यामुळं गाडी स्किड होणार नाही. दॅट इज दिस इक्वेशन. कळलं. सो हे किंवा हे दोघंही एकाच गोष्टीच्या दोन बाजू आहेत. जसं आता 7th विचारला, v देऊन म्यू विचारला, और म्यू देऊन v विचारू शकतात. कळलं, लक्षात आलं. ह्याचा अर्थ काय होता तो परत एकदा नीट लिहून घ्या. फॉर गिवन μs अँड गिवन रेडियस मॅक्सिमम कितीच्या स्पीडने तुम्ही जाऊ शकतात, टर्न घेऊ शकतात सेफली. कळलं. हे दोन्हीही फॉर्म्युले तुमच्या बुकमध्ये गेले पाहिजेत अंडर धिस हेडिंग, रफ लेवल रोडसाठी. कळलं. लिहून घ्या. पुढचा प्रश्न बघू. क्वेश्चन नंबर 8 बघा, स्क्रीनवरती दिसतोय. A circular road of radius 50 meter has an angle of banking equal to 30 degree. At what speed should a vehicle go on this road so that the friction is not used? बघा, फ्रिक्शन नाही वापरायचं, त्यासाठी कितीच्या स्पीडनं जावं त्या अँगलवर, त्या रेडियससाठी. म्हणजे फ्रिक्शनचं काहीही तिथं यूज नाही झाला पाहिजे. फ्रिक्शनचा यूज नाही झाला पाहिजे म्हणजे तो स्मूथ जरी असला तरी चालला असतं. आणि स्मूथ असताना अँगल ऑफ बँकिंगचा आत्ताच एक प्रश्न पाहिला आहे जो की 6वा होता. त्याचं इक्वेशन काय होतं आठवतं? दिस क्वेश्चन इज सेम ॲज 6th नंबर है ना. इक्वेशन काय होतं ते आठवतंय? रिवाइज करा. tan θ इज इक्वल टू v² बाय rg. माझ्यासोबत म्हणत चला हा फॉर्म्युला, त्याशिवाय पाठ होणार नाही. ठीक आहे. आपल्याला v विचारलेलं आहे ना, v² इज इक्वल टू पहा tan θ rg, म्हणजे त्याच फॉर्म्युलाला आपण दुसऱ्या पद्धतीने लिहितोय आता. हा दिलाय 30 डिग्री. सो tan 30 डिग्री इंटू रेडियस विच इज आय थिंक 50 इज गिवन टू अस. बरोबर. आणि जी ची व्हॅल्यू तर आपण 10 घेणारच आहोत है ना. हे झालं v². मग v झालं अंडर रूट ऑफ tan 30 काय असतो 1/√3 इंटू 500. ओके, विच इज हा 5 जो आहे तो याला देऊन टाका इकडं 1, आणि इथे 100 शिल्लक राहील. याच्याने काय होईल, 100चा रूट बनेल 10. ओके, आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा, 5 डिवाइड बाय √3 इज 1.7.
5ला जर 1.7 ने डिवाइड केलं तर 3 राहतं, विच इज ऑलमोस्ट मग तुम्ही म्हणू शकतात की हा √3 शिल्लक राहतोय. ठीक आहे, बरोबर. √3 ची व्हॅल्यू तुम्ही अप्रॉक्सिमेटली किती घेऊ शकतात, 1.7. सो 10 × 1.7 अप्रॉक्सिमेटली 17 मीटर पर सेकंड आन्सर यायला हवं. चेक करू. ठीक आहे, जी 9.8 असल्यामुळे थोडंसं बदलू शकतं बरं का, तरी चेक करू. 8व्याचं आन्सर आहे बघा 17 मीटर पर सेकंड. एक्झॅक्ट आपलं मॅच झालेलं आहे. म्हणजे झालं काय, त्यांचं 9.8 घेणं आणि माझे इथले हे एरर्स, त्यामुळे ते समहाऊ मॅच झालेलं आहे. कळलं का? पण महत्त्वाचा आहे हा फॉर्म्युला. कळलं? दुसऱ्यांदा वापरला आपण 3 प्रश्नांमध्ये. आता हा लिहून घ्या. पुढचा प्रश्न पाहू. क्वेश्चन नंबर 9 बघा, स्क्रीनवरती दिसतोय. चांगला प्रश्न आहे हा. In a Bohr model of hydrogen atom, the electron is treated as a particle going in a circle with the center at the proton. The proton itself is assumed to be fixed in an inertial frame. The centripetal force is provided by the Coulomb's attraction. In ground state, the electron goes around the proton in the circle of radius 5.3 × 10⁻11 meter. Find the speed of the electron in the ground state. Ground state मास दिलेला आहे आणि चार्ज पण दिलेले आहेत. ठीक आहे. नाव आय होप इथे तुम्हाला कळलेलं आहे. इलेक्ट्रॉन हा प्रोटॉनच्या भोवती फिरतो, तर बोरच्या मॉडेलमध्ये असं अज्युम केलं जातं की तो ऑलमोस्ट सर्क्युलर पाथमध्ये जातोय. ठीक आहे. नाव त्याची रेडियस फिक्स असते असंही सांगितलं, त्या रेडियसची व्हॅल्यू पण दिलेली आहे. इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन हे दोघं अपोजिट चार्जमध्ये असतात. इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह असतो, प्रोटॉन हा पॉझिटिव्ह असतो. म्हणजे दोघं एकमेकांना असे अट्रॅक्ट केले पाहिजेत. आता हे जे अट्रॅक्शन आहे त्याची डायरेक्शन कशी बनेल, जर आपण समजा इथं दाखवलं, हा 9th नंबरचा क्वेश्चन आहे, हा प्रोटॉन दाखवला सेंटरला आणि हा इलेक्ट्रॉन असा फिरतोय असं दाखवलं त्याच्या भोवती. हा इलेक्ट्रॉन असा भोवती फिरतोय, राईट. तर या इलेक्ट्रॉनवरती प्रोटॉनचं जे अट्रॅक्शन फोर्स आहे तो असा लागेल ना, म्हणजे ही जी रेडियस होती अलॉंग द रेडियसच लागला टुवर्ड्स द सेंटर, राईट. समजा इलेक्ट्रॉन इथं आला तरीही तो अट्रॅक्शनचा फोर्स टुवर्ड्स द सेंटरच लागणार आहे. बघा हा असा, म्हणजे इलेक्ट्रॉन कुठेही असो त्या ऑर्बिटमध्ये द अट्रॅक्शन फोर्स इज ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर. मग अशा फोर्सला जो की नेहमी सेंटरकडेच लागतोय त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनमध्ये लागणारा कुलमचा अट्रॅक्शन फोर्स हाच सेंट्रिपिटल फोर्स आहे. हे पूर्ण एक स्टेटमेंट तुम्ही लिहून घेतलं पाहिजे. द अट्रॅक्शन फोर्स बिटवीन इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन इज सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. मग कुलमचा फोर्स असतो किती, कुलोम्स फोर्स जो असतो त्याचं इक्वेशन काय असतं माहिती आहे, 1/4πε0 हा एक कॉन्स्टंट असतो इंटू 2 चार्जेसचं मल्टिप्लिकेशन आणि डिस्टन्सचा स्क्वेअर, किंवा डिस्टन्सचा स्क्वेअर त्या दोघांमधल्या. हाच सेंट्रिपिटल फोर्स असला पाहिजे. म्हणून 1/4πε0 चार्ज 1 इंटू चार्ज 2 बाय r स्क्वेअर इज इक्वल टू m इंटू v² बाय r. ठीक आहे. आता 1/4πε0 झाला 9 इंटू 10⁻9. Q1 Q2 हे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचे चार्जेस आहेत जे की सेम असतात, फक्त एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. आपण दोघांनाही इथं मॅग्निट्यूडमध्ये लिहित आहोत. सो 1.6 इंटू 10⁻19चा स्क्वेअर आणि डिस्टन्स किती होतं हे जर नीट पाहून घ्या. इट वॉज 5.3 इंटू 10⁻11. 5.3 इंटू 10⁻11चा स्क्वेअर आला इज इक्वल टू मास, इलेक्ट्रॉनचं मास. आता बघा हे इथं इलेक्ट्रॉनचंच मास घ्यायचं, प्रोटॉनचं नाही. का? कारण सेंट्रिपिटल फोर्स कुणावर लागतोय, इलेक्ट्रॉनवरती. सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन कुणाचं आहे, इलेक्ट्रॉनचं. तर हे जे तुम्ही पाहताय हे सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन आहे. लक्षात येतंय, हे सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन आहे आणि कुणाचं आहे, इलेक्ट्रॉनचं. मग मास पण इलेक्ट्रॉनचं असलं पाहिजे ना, ma. ज्याचं मास त्याचं ॲक्झलरेशन असतं, बरोबर. सो इलेक्ट्रॉनचं जे मास आहे ते बघा इथं डिनॉमिनेटरमध्ये आपण लिहू शकतो. थोडंसं सोपं जाईल. मग आपल्याला काय काढायचं आहे, स्पीड काढायची आहे. सो मास इथं खाली लिहितोय मी, विच इज 9.1 इंटू 10⁻31 kg. आणि बघा हा जो r आहे ना तोही इथं वर जाऊ शकतो, पण
एक गंमत करू शकतात तुम्ही, हा एक आर आणि हा एक आर कॅन्सल होईल आणि इथला स्क्वेअर निघून जाईल, फक्त थोडं इझी होऊन जाईल. आता दिस इज व्ही स्क्वेअर बरं का, दिस इज व्ही स्क्वेअर. कॅल्क्युलेट करा आता. आणि मी कसं सजेस्ट करेन तुम्हाला, बघा हे आणि हे अप्रॉक्सिमेटली कॅन्सल आउट झाले. आता तुम्ही 10च्या पॉवर्स अगोदर नीट ॲडजस्ट करा, 10च्या पॉवर अगोदर नीट ॲडजस्ट करा. बघा हे इथं आलं 10⁹, ठीक आहे, इंटू 1.6चा स्क्वेअर 2.56 इंटू 10⁻38 आलं, होल डिवाइड बाय इथं 5.3 आलं, इंटू 10 किती आलं हे -31 आणि -11 10⁻42 आलं. ओके, आता काय राहिलं पहा, हे आणि हे गेलं 10⁻4 आलं. हा 10⁻4 इथं जाऊन शिल्लक राहिलं 10⁻13 इंटू, आता तुम्ही काय करू शकता, हा आहे 2.5, त्याला आपण 25 कशाला, हा 2.5 ठेवा अप्रॉक्सिमेटली आणि हा 5.3ला 5 लिहा. मग 2.5 डिवाइड बाय 5 जर केलात तर 1/2 राहील. 1/2 म्हणजे 0.5 आला. पण हा व्ही स्क्वेअर आहे बरं का, विसरू नका. मग आता व्ही लिहिताना तुम्हाला स्क्वेअर रूट काढावं लागेल. स्क्वेअर रूट काढण्यामध्ये माझा एक फंड आहे, तो म्हणजे स्क्वेअर रूटच्या मध्ये जर 10ची पॉवर असेल तर ती इवन नंबरमध्ये घ्या, ऑडमध्ये नको. तर मी याला आपण 10⁻12 करूयात आणि हे 5 करूयात. √5ची व्हॅल्यू किती येते, √5ची व्हॅल्यू 2.2च्या आसपास आपण लिहू शकतो, इंटू 10⁻, बघा 12चा 10⁻12चा रूट 10⁻6 येतो. हे तुमचं मीटर पर सेकंड आलं पाहिजे. ठीक आहे, एकदा चेक करू आन्सर बरोबर आहे का. हा क्वेश्चन नंबर 9 आहे बरं का. 2.2 10⁻6 मीटर पर सेकंड, एक्झॅक्ट मॅच. कळलं. ठीक आहे, न्यूमेरिकल तर सॉल्व्ह झालं. आता एक खूप सुंदर प्रश्न इथं पडतो, मला पडायचा. आय होप की तुम्हालाही पडला असेल किंवा पडावा अशी माझी अपेक्षा आहे. दॅट इज, जर हा इलेक्ट्रॉन प्रोटॉनकडे जर अट्रॅक्टेड आहे तर मग असं का होत नाही की हा याला धडकतो, राईट. असंच एक सेम एक्झाम्पल अर्थ आणि सनचं पण आहे. अर्थवरती सन अट्रॅक्टिव्ह फोर्स लावते, तर मग अर्थ सूर्याला जाऊन धडकत का नाही. ठीक आहे, अट्रॅक्शनचा फोर्स आहे, हे असं फोर्सच्या डायरेक्शनमध्ये जायला पाहिजे, धडकायला पाहिजे, राईट. धडकलं असतं पण माहिती आहे, असं झालं असतं, इलेक्ट्रॉन पण शिल्लक राहिला नसता कोणत्याच ॲटममध्ये, कारण तो प्रोटॉन सोबत जाऊन अनायलेट झाला असता. आणि अर्थ पण, धरती पण सूर्यासोबत कधीचीच धडकली असती आणि सगळं संपलं असतं. तुम्ही नसतात, मीही नसतो, हा कॅमेरा नसता, यूट्यूब पण नसतं. पण असं नाही होत, असं आत्तापर्यंत नाही आहे झालेलं आणि होपफुली पुढंही होणार नाही. त्याचं कारण आहे अर्थ किंवा हा इलेक्ट्रॉन थांबलेला नाही आहे. इट इज नॉट ॲट रेस्ट. त्याच्याकडे वेलॉसिटी आहे, हे समजून घ्या. त्याच्याकडे वेलॉसिटी आहे इकडं आणि हा फोर्स असा 90 डिग्रीमध्ये इथं. ठीक आहे, होतं काय मग, या वेलॉसिटीला हा फोर्स काय करतोय, जनरली काय असतं, फोर्सचा पर्पज काय असतो की वेलॉसिटीला तो स्वतःच्या डायरेक्शनमध्ये वळवण्याचा प्रयत्न करत असतो. ही खूप सिम्पल एक्झाम्पल देईन मी तुम्हाला. या पेनला मी असं वर फेकतोय, पण इव्हेंच्युअली काय होतं, सध्या तर वेलॉसिटी अशी आहे फेकली तेव्हा, पण इव्हेंच्युअली काय होतं पहा, हा वर जातो आणि इव्हेंच्युअली तो खाली येतोच, राईट. कारण की ग्रॅव्हिटीचा फोर्स खाली आहे. त्या फोर्समुळं हा वर जाताना डिसेलरेट झाला, थांबला आणि परत आला, पण आला ना शेवटी. बघा, वेलॉसिटी या डायरेक्शन झाली जिकडं फोर्स आहे. म्हणजे फोर्स हा वेलॉसिटीला स्वतःच्या डायरेक्शनमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत असतो. तो इथंही तसाच काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. याला हवं आहे की ही वेलॉसिटी याच्या डायरेक्शनमध्ये यावी, म्हणून हा काय करतो, मग हा फोर्स या वेलॉसिटीला थोडासा इकडं टिल्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे पार्टिकल इथं येतो त्यावेळेला, मे बी इलेक्ट्रॉन इथं येतो त्यावेळेला वेलॉसिटी इथं होते, पण मग सेंट्रिपिटल फोर्स परत असा होतो, 90 डिग्री राहतो त्याच्यामध्ये. म्हणजे हा जो फोर्स आहे तो त्याला पाडण्याचा प्रयत्न करतोय तो, पण प्रत्येक वेळेला चुकतोय बिकॉज ऑफ द वेलॉसिटी. द वेलॉसिटी इज नॉट झिरो. जर ती झिरो असती ना तर झूम संपलं असतं केव्हाच. पण बिकॉज ऑफ दिस इनिशियल वेलॉसिटी जी काही आहे आणि जी टँजेन्शियल असल्यामुळे
तर दरवेळेला ती कोलिजन मिस आउट होतोय. ठीक आहे, मी ॲक्च्युली याच्यावरचा व्हिडिओ एक सेपरेट बनवलेला आहे, दॅट वाय अर्थ डझंट कोलाइड विथ द सन. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे तो, तुम्ही तो चेकआउट करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय. ठीक आहे, पाहून घ्या, तुमचा डाऊट क्लिअर होऊन जाईल. ओके, आणि सिमिलर काइंड ऑफ आयडिया ॲक्च्युली न्यूटननी पण ही दिली होती. ठीक आहे, ओके. सो हा झाला आपला क्वेश्चन नंबर 9. तर शेवटचा क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन नंबर 10. ठीक आहे, लिहून घ्या. हे क्वेश्चन नंबर 10 बघा, स्क्रीनवरती दिसतोय. खूप सुंदर क्वेश्चन आहे आणि याचा रिझल्ट तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे, अ स्टोन इज फास्टन टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग अँड वर्ल्ड इन अ वर्टिकल सर्कल ऑफ रेडियस आर. फाइंड द मिनिमम स्पीड ऑफ द स्टोन कॅन हॅव ॲट द हायेस्ट पॉईंट ऑफ द सर्कल. ठीक आहे, सिम्पल आहे, तुम्हाला इमॅजिन होऊन जाईल. एक दगड घ्यायचा, एका दोरीला बांधायचा आणि असा गोल 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 फिरवायला. असं तुम्ही हे लहानपणी खेळलेलं पण असणार आहे. असं हे गोल 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 ऑब्जेक्ट असं फिरवणार आहे. मी करू शकतोय बघा, हे असं घेतो मी माईक माझा, स्टोन आहे समजा, आणि हे असं करतो. फास्ट करतो ऑब्विसली, पण हे समजत नाही, राईट. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे की या हायेस्ट पॉईंटची एक स्पीड काढा, मिनिमम स्पीड काढा, ज्यासाठी हा सर्कल पूर्ण बनेल. नाव आय नो हे लँग्वेज थोडंसं विचित्र वाटतं की मिनिमम स्पीड का असावी. मी जेवढी देईन तेवढं मिनिमममध्ये तर सर्कल कंप्लीट करेल. मी 0 देईल तेव्हा मग तो सर्कल कंप्लीट होणार नाही, असं आपल्याला वाटू शकतं, राईट. दॅट इज अ गुड थिंग. आपल्याला विचार करायचा आहे आपल्याला, पण तसं नाही होत. का नाही होत? लेट मी गिव्ह यू द कम्प्लीट अनालिसिस. बघा, 10 नंबरचा प्रश्न आहे हा. वर्टिकल सर्कल क्रिएट करू आपण. हा बघा, हा असा, दिस इज अ वर्टिकल सर्कल. ठीक आहे, हा त्याचा सेंटर आहे, हा त्याचा सेंटर आहे, आणि हा हायेस्ट पॉईंट आहे. करेक्ट, दिस इज द हायेस्ट पॉईंट. हा स्टोन आहे इथं, त्याला काहीतरी मास असणार आहे, म्हणजे त्याच्यावरती mg फोर्स असा डाऊनवर्ड लागेल या पोझिशनला. आणि ही दोरी पण आहे बरं का, म्हणजे दोरीमध्ये टेन्शन असेल जे त्या स्टोनवरती लागेल, आणि टेन्शनची व्हॅल्यू पण डाऊनवर्डच असेल. म्हणजे टेन्शन आणि mg दोघं एकाच डायरेक्शनमध्ये त्या स्टोनवरती ॲक्ट करतायत, राईट. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, नेक्स्ट क्वेश्चन माझा. या स्टोनवरती लागणारा सेंट्रिपिटल फोर्स या सिच्युएशनला कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे? थोडं पॉज करा व्हिडिओ, विचार करा. द सेंट्रिपिटल फोर्स ऑन द स्टोन ॲट दिस पोझिशन इज डाऊनवर्ड, सिमिलर टू दीज टू. ठीक आहे, सेंट्रिपिटल फोर्स इज डाऊनवर्ड, बरोबर. सेंट्रिपिटल फोर्स हा खाली आहे आणि खालच्या डायरेक्शनमध्येच हे दोघं आहेत. मग एकाच डायरेक्शनमध्ये दोघं असल्यामुळं यांना आपल्याला ॲड करावं लागेल. हाच आपला नेट फोर्स असेल. पण नेट फोर्स म्हणजे काय? तर सेंट्रिपिटल फोर्स, कारण तोही डाऊनवर्डच आहे. म्हणजे हे दोघं मिळूनच सेंट्रिपिटल फोर्स देत आहेत. हे दोघांचं ॲडिशन म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्स आहे, असं मी म्हणू शकतो. ठीक आहे, सो टी प्लस mg इज mv²/r, असं एक इक्वेशन बनलं. ठीक आहे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपल्याला कुणाबद्दल क्वेश्चन विचारलाय? याच्याबद्दल. हा प्रश्न आहे. हे ते विचारताय v² काय, v काय सांगा आम्हाला. पण मग त्यासाठी त्यांनी मास देणं जरुरी होतं, त्यांनी टेन्शन देणं जरुरी होतं. काहीच दिलं नाही. पण दिलं नाही याचा अर्थ काहीतरी आहे तिथे जे आपल्याला समजून घेणं जरुरी आहे. काय? नीट समजून घ्या. आता मी इथं टेन्शनला थोडंसं रिराईट करतोय. बघा बरं जरा, लक्षात आलं? हा mg तिकडे टाकून दिला. नाव तुम्ही जेव्हा त्याला सर्कलमध्ये फिरवतात है ना, तेव्हा या इक्वेशनमध्ये राईट हँड साईडचं जे इक्वेशन दिसतं तुम्हाला, ह्या इक्वेशनमधल्या कोणत्या गोष्टी तुमच्या हातामध्ये बिलकुलच नाही आहेत. हा मास, हे रेडियस, हे mg तुमच्या हातात बिलकुल नाही आहे. इट इज ऑलरेडी फिक्स्ड इन द क्वेश्चन की त्याचं मास तेवढं आहे, त्याचा आर तेवढा आहे, तुम्ही नाही बदलू शकत. करेक्ट. द ओनली थिंग दॅट यू कॅन चेंज इज द स्पीड. दिस इज व्हेरिएबल. ही बदलू शकतात, आणि जसं तुम्ही स्पीड बदलाल तसं हे टेन्शन बदलत जाईल. आणि बघा, तुम्ही जर स्पीड इन्क्रीज जर केली तर टेन्शन त्यानुसार त्या वायरमध्ये वाढणार आहे.
कळतंय? स्पीड कमी केली तर कमी पण होणार आहे. मग आपण एक काय सोल्युशनवरती आलो होतो आठवतंय क्वेश्चनच्या स्टार्टिंगला, की जी मिनिमम स्पीड ते विचारतायत मी 0 पण ठेवू शकतो ना. 0 ठेवल्यावर नाही सर्कल मिळणार असं मला वाटलं होतं, राईट? आता या इक्वेशनमध्ये बघा, जर तुम्ही या व्ही मिनिममला जर 0 ठेवलात तर हे पहिलं टर्म बनेल 0 मायनस एम जी, म्हणजे टेन्शन हे मायनस एम जी येईल. म्हणजे टेन्शन आणि एम जीची डायरेक्शन अपोजिट असावी असं ते इक्वेशन सांगायला मला, जेव्हा व्हीचं व्हॅल्यू 0 बनेल. पण टेन्शन आणि एम जी अपोजिट डायरेक्शनमध्ये नाहीच आहेत, ते निगेटिव्ह काय येतील? कळतंय? म्हणजे व्ही इज इक्वल टू 0 इज नॉट अ वायबल सोल्युशन. वायबल सोल्युशन म्हणण्याऐवजी हे म्हणताच येणार नाही की एक सोल्युशन असू शकतं. त्यानं पूर्ण ह्याचं केमिस्ट्री, हिस्ट्री, जॉग्राफी सगळंच बदलायलं आहे. टेन्शन एम जी सेम डायरेक्शनमध्ये आहेत, ते अपोजिट का होतील? म्हणजे हे होणारच नाही. 0 वाला ऑप्शन तर नाहीच आहे. सो द मिनिमम वेलॉसिटी इज ॲक्च्युली समथिंग मोर दॅन 0. मग ती किती? आता लक्षात आलं? आणि त्यांनी ती विचारली. तर परत एकदा आपल्या या इक्वेशनकडे येऊयात. यू कॅन सी की वेलॉसिटीवरती टेन्शन डिपेंड करतं. जर वेलॉसिटी तुम्ही खूप वाढवली हे टेन्शन खूप वाढेल, ठीक आहे? अतिच वेलॉसिटी वाढवली अतिच टेन्शन वाढेल, राईट? पण आपल्याला कमी वेलॉसिटीबद्दल बोलायचं आहे, म्हणजे कमी टेन्शनबद्दल बोलायचं आहे. आणि टेन्शन कमीत कमी किती होऊ शकतं? टेन्शन कमीत कमी किती होऊ शकतं? विचार केला याच्यावरती? तर मिनिमम टेन्शन किती होऊ शकतं मग, है ना? इट कॅनॉट बी नेगेटिव्ह. आपल्याला माहिती आहे त्याची डायरेक्शन डाऊनवर्ड असलीच पाहिजे, तर तो 0पेक्षा खाली नाही जाऊ शकत. त्याचं डायरेक्शन फिक्स आहे. निगेटिव्ह म्हणणं म्हणजे डायरेक्शन उलटी करणं, अपोजिट करणं, म्हणजे टेन्शन वर आहे असं सांगणं, पण तसं नाही होऊ शकत ना. सो टेन्शन कॅनॉट बी नेगेटिव्ह. इट्स मिनिमम व्हॅल्यू कॅन ओनली बी 0. मिनिमम टी इज इक्वल टू 0. मिनिमम टेन्शन इज 0. म्हणून आपण 0 साठी सॉल्व करूयात हे इक्वेशन. हे बघा, इथं मी 0 टाकून द्यायला टेन्शनला, बाकी सगळं तसंच ठेवलं. एम जीला दुसऱ्या साईडला आणा, हा झाला mv²/r. एम आणि एम गेला, सो व्ही आला √gr. हे तुमचं मिनिमम टेन्शन 0च्या वेळेसची मिनिमम वेलॉसिटी असते. हा फॉर्म्युला तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेणं अपेक्षित आहे. कळलं? तुम्ही यापेक्षा जर कमी वेलॉसिटी दिली, समजा यापेक्षा जर कमी वेलॉसिटी दिली तर काय होतं, हा पार्टिकल असा इथून येतो असा सर्कल 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 करत, पण जर कमी वेलॉसिटी दिली ना तुम्ही, तर तो इथून असा इथं आला, इथं आहे समजा, आणि इथं √gr पेक्षा जर कमी वेलॉसिटी आहे ना, तर तो असा पुढं नाही जात, जसा की असा टाईट स्ट्रिंगमध्ये नाही जाणार तो. हे असं कमी होऊन असं प्रोजेक्टाईल करत असं खाली पडेल. लक्षात आलं? याच्यापेक्षा जर कमी वेलॉसिटी दिली तर सांगतोय मी, तो प्रोजेक्टाईल करत पुढं पडतो. ठीक आहे? सो √gr इज द मिनिमम स्पीड ऑफ एनी रोटेटिंग ऑब्जेक्ट, ठीक आहे, ॲट इट्स हायेस्ट पॉईंट. हे हायेस्ट पॉईंटबद्दलचं आहे. हे फक्त आणि फक्त हायेस्ट पॉईंटसाठी आहे. ओनली फॉर हायेस्ट पॉईंट. ठीक आहे? लोएस्ट पॉईंटसाठी अजून वेगळं काहीतरी असतं, या पॉईंटसाठी अजून वेगळं काहीतरी असतं. ठीक आहे? समजलं? सो लिहून घ्या. हा आपला 10वा क्वेश्चन होता या व्हिडिओचा शेवटचा. मी डिस्क्रिप्शनमध्ये याच्या अगोदरचे जे क्वेश्चन्स अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओची पण लिंक टाकलेली आहे, तीही चेकआउट करा, कारण तेही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.